नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मरेपर्यंत आपल्याला कधीच शुगर होणार नाही. फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भिमुग म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारात, रस्त्याच्या कडेला, हातगाडीवरती किंवा मग इतर ठिकाणीही मिळून जाते. हल्लीच्या सीझनमध्ये तर खूप जास्त प्रमाणात विकायला येते आणि दुकानामध्ये सुद्धा आपल्याला मिळते. विशेषतः हिवाळ्यातील हवामानामध्ये लोक मोठ्या प्रमाणात आवडीने आणि चवीने खातात, कारण आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यांना सामान्य भाषेमध्ये गरिबांचे बदाम असेही म्हटले जाते, कारण यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण त्याची किंमत खूपच कमी असते, त्यामुळे प्रत्येक माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलं आहे का की शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारे फायदे मिळत असतात? खूप लोक शेंगदाणे खातात, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते त्याचे सगळेच फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आयुर्वेदिक आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्यांबद्दल काय म्हणतं आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात खाणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा देऊ शकतात आणि त्याच्या सेवनाने काही दुष्परिणाम होणार नाहीत. विशेषतः मधुमेह म्हणजेच डायबेटीजने त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आणि फायदेशीर असणार आहे, कारण यांच्यासाठी शेंगदाणे सेवन अत्यंत लाभदायक मानलं जातं. तर चला, अधिक वेळ न घालवता आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. यामुळे मला मोठं मोटिवेशन मिळतं आणि पुढे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवायचे याच्यासाठी मी जास्त प्रेरित होत असते. जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि ती माहिती तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. तर चला बघूया आपण माहिती. जर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याचा महत्त्वाचा आणि खास गुणधर्मबद्दल बोलायचं झालंच तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही. लोकांच्या मनामध्ये ही गैरसमज आहे की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, पण वास्तविकता त्यांच्या अगदी उलट आहे. सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL नसते. उलट हे आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे SDL वाढवण्यास मदत करत असतं आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये सुद्धा काम करत असतं. म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकारांपासून आपली रक्षा करू शकतात. आता जर आपण डायबिटीज म्हणजेच मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, जो फक्त 14 इतकाच असतो. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा ते आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतात. त्यामुळे साखर अचानक वाढत नाही आणि म्हणून डायबिटीज असलेले रुग्ण हे निश्चितपणे खाऊ शकतात. ज्यांना साखरेचा आजार आहे ते विशेषतः त्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. हे केवळ साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत नाहीत तर शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जासुद्धा देतात, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला सफळ, तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह जाणवतो. जर तुम्ही तुमच्या शरीरात ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय ठरू शकतो. जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन असतं, जे की खूप जास्त असतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही 100 मिलीलिटर दूध पिता तर त्यामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे 8 पट अधिक प्रोटीन असतं. त्याचप्रमाणे एका अंड्यामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा जवळपास 2 पट अधिक प्रोटीन असतं.
प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी, नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं, जे हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होतात आणि दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकंच नव्हे तर नसांवरही त्याचा परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये हृदयाच्या ठोक्यांमध्ये ही असामान्यता येत आहे. पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खात असू तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. शेंगदाण्यामध्ये आयर्न म्हणजेच लोह देखील जास्त प्रमाणात असतं, जे शरीरात रक्त तयार करण्यास मदत करत असतं आणि हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढवतं. म्हणूनच ज्यांना ॲनेमिया आणि रक्ताच्या कमतरतेची समस्या असते त्यांना डॉक्टरसुद्धा शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणामध्ये असतं तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि व्यक्तीला थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर माणूस ॲक्टिव्ह राहतो. त्यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहार सुद्धा मानलं जात आहे. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन B3 देखील भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी खूप लाभदायक असतं. जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर त्यावर खाज येत असेल आणि लाल चट्टे जर होत असतील तर शेंगदाण्याचा नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यात मदत करू शकतं. व्हिटॅमिन B3 त्वचेला ओलावा देतो आणि निरोगी ठेवतो आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतो. हे मानसिक तणाव, चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना कमी करण्यासाठीही उपयोगी मानले जाते. याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर शेंगदाण्याचे सेवन त्यामध्येही भरपूर आराम देऊ शकतं. शेंगदाणे एक असे नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषक तत्व असतात, ज्या आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी खूप मदत करतात. या पोषण तत्वांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी ना आपण फॉलिक ॲसिड असेही म्हणतो. हे एक अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे जे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यात एक खास भूमिका बजावते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर हळूहळू त्याच्या शरीराची रक्ताची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो, थोडेसेही काम केले तरी दम लागतो आणि कधीकधी तर श्वास घेण्यासही त्रास होतो. त्याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या गोष्टीसुद्धा विसरायला लागतो. हे फक्त फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. पण जर शेंगदाण्यांना दररोज आहारामध्ये समाविष्ट केलं गेलं तर या आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीराची ताकद टिकून राहते. गर्भवती महिलांसाठी व्हिटॅमिन खूपच महत्त्वाचे ठरते. ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असतं. त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करावं. शेंगदाण्यांमध्ये शिवाय मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक खनिज तत्वही भरपूर प्रमाणात असतात, ज्या आपल्या शरीराच्या नर्व्हस सिस्टम म्हणजेच तंत्रिका तंत्र, हार्मोन संतुलन टिकवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणा एक संपूर्ण पोषक आहार बनते. मॅग्नेशियम आपल्या शरीराला 300 पेक्षा जास्त एन्झाईम्स प्रक्रियांना नियंत्रण करण्यास मदत करत असतात. हे हाडं मजबूत करत स्नायूंनी योग्यरित्या बांधणी होण्यास मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं. त्याचप्रमाणे मॅग्नीज शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची मात्रा वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा मग अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसत नाहीत. ही दोन्ही खनिजं पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठीही उपयुक्त मानली जातात. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते. तसेच ही खनिज शरीरामध्ये कॅल्शियमच्या पोषणासही मदत करतात, ज्यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात. शेंगदाण्यांमध्ये आणखी एक खास असतो ज्याला आपण व्हिटॅमिन E म्हणतो. हेही शरीरासाठी खूपच आवश्यक पोषण तत्व आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. तसंच त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी याचा मोठा वाटा असतो. व्हिटॅमिन ईला त्वचेची सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट मानलं जातं, कारण जे केवळ त्वचेचं संरक्षण करत नाही तर तिला मऊपणा आणि ओलसरपणा देखील प्रदान करत असतं. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर
त्वचेत कोरडेपणा येतो, सुरकुत्या दिसायला लागतात, शरीरामध्ये सूज येऊ शकते आणि स्नायूमध्ये ताठरपणा किंवा मग आकडीसुद्धा जाणवू शकते. त्याचबरोबर काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील होते, ज्यामध्ये व्हिटॅमिन ईची कमतरता कारण असू शकतं. जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करता तर या सर्व समस्यांपासून वाचता येऊ शकतं. त्वचा, केस निरोगी राहू शकतात. आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त दोष संतुलित करणारा आहार मानलं जातं. शरीरात जर वात आणि पित्त असंतुलित झाले तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, जसे की पोटात गॅस तयार होणं, अपचन, बद्धकोष्ठता, पोटात दुखणं किंवा मग जडपणा जाणवणं. शेंगदाण्याच्या नियमित सेवन केल्याने पचनतंत्र मजबूत होतं, अन्न नीट पचतं आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात. हेच नाही तर शेंगदाणे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतात, ज्यामुळे सामान्य सर्दी, खोकला, हवामान बदल यांसारख्या होणाऱ्या आजारांपासून देखील शरीराचं संरक्षण होतं. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाणे शरीराला आतून उष्णता देतात आणि थंडीपासून आपला बचाव करत असतात. म्हणूनच थंडीत लोक शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात खाणं पसंत करतात. आता बघूया की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून त्याचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळू शकतो. सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात. हे तुम्ही बाजारातून तयार विकत घेऊ शकता किंवा मग घरीच मंद आचेवर भाजून बनवू शकता. तुम्ही शेंगदाणे खाणार असाल तर त्याचं प्रमाणाचाही विचार करायला हवा. सामान्यतः एका दिवशी 40 ते 50 ग्रॅम म्हणजे सुमारे 1 मूठ शेंगदाणे खाणं पुरेसं आणि फायदेशीर असतं. पण जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर शरीराचे वजन वाढू शकतं, कारण यात नैसर्गिक चरबीही असते. म्हणूनच हे मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं, जेणेकरून संपूर्ण फायदा मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही. जर तुम्हाला मधुमेह आणि हृदयाशी संबंधित कोणतेही आजार असेल तरीही तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, फक्त त्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. असं केल्याने घशामध्ये खरचटणं, खोकला किंवा मग जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं, हे उत्तम ठरतं. जर तुम्हाला दररोज जेवणामध्ये तेलाचा वापर करत असाल तर शक्य असल्यास शेंगदाणा तेल वापरण्याचा प्रयत्न करा. हे तेल सामान्य रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलकं आणि अधिक सुरक्षित, आरोग्यासाठी फायदेशीर असतं. शेंगदाण्याचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, कारण ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. जर तुम्ही हिवाळ्यात शेंगदाण्याचा फायदा आणखी वाढवू इच्छित असाल तर गुळासोबत खा. शेंगदाणे आणि गूळ ही दोन्ही शरीराला उष्ण ठेवणारे पदार्थ आहेत आणि त्यांचा संयोग थंडीच्या हवामानामध्ये शरीराला आतून बळकट आणि उबदार ठेवतो. हे चवीलाही खूप छान लागतात आणि आरोग्यासाठी तर अधिक फायदेशीर ठरत असतं. ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचे एकत्रित सेवन करणं अत्यंत लाभदायक ठरू शकतं, कारण हे दोन्ही पण हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे घटक आहेत. आता तुम्ही शेंगदाण्याचे असंख्य फायदे सविस्तर जाणून घेतले आहेत. जर तुम्ही अद्याप त्यांचं सेवन योग्य पद्धतीने करत नव्हता तर आजपासून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला निरोगी, बळकट आणि ऊर्जापूरित बनवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाता का हे कमेंटमध्ये जरूर कळवा.